Audio Jungle. रामेश्वर जामगे युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगुल वाजले, आचारसंहिता जाहीर झाली आणि प्रत्येक पक्ष आणि इच्छुक उमेदवार आपापल्या प्रभागामध्ये म्हणा किंवा आपापल्या नगर परिषदेमध्ये म्हणा त्या ठिकाणी आपल्या उमेदवारीची दावेदावी करत आहेत। तर अशाच पद्धतीत या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येच भोकर नगर परिषदेसाठी इच्छुक उमेदवार असलेले कृषी उत्पन्न बाजार समिती भोकरचे संचालक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार सर आपल्या सोबत आहेत। त्यांनी भोकर नगर परिषदेवरती राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। त्यांची विकासाची ब्ल्यूप्रिंट काय, सध्याची भोकरची परिस्थिती काय आणि भोकर ते कशा पद्धतीत विकसित करू शकतील आणि आतापर्यंत भोकरचे ड्रॉ पॉइंट काय आहेत, या सगळ्या गोष्टींची सविस्तर चर्चा आपण त्यांच्याशी करूया। दादा नमस्कार। नमस्कार। युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। दादा, पहिला प्रश्न असा आहे की भोकर नगर परिषदेसाठी आपण इच्छुक आहात, तर आपण अजितदादा पवार यांना भेटून आलात, तर पक्षाकडून नेमकं ग्रीन सिग्नल भेटलंय का आपल्या उमेदवारीसाठी? आजपर्यंत मागे राष्ट्रवादी काँग्रेस पवार राष्ट्रवादी अजितदादा गटामध्ये आम्ही जेव्हापासून काम करतो, माणसाचे ध्येय धोरण ठरलेले असतात। त्या माध्यमातून मी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहे आणि पहिले तालुका अध्यक्ष होतो। दादा गट स्थापन झाल्यानंतर महायुतीत गेल्यानंतर जिल्हाध्यक्ष झालो। मागील विधानसभेसाठी देखील मी तयारी केलेली होती। त्यानंतर महायुतीमध्ये मित्रपक्ष असणाऱ्या भाजपमध्ये तेथील स्थानिक आमदार अशोकरावजी चव्हाण साहेब आणल्यामुळे तेथील उमेदवारी त्यांना गेली। त्याच्यानंतर आता ही जी निवडणूक लागलेली आहे, नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे। ज्यावेळेस राष्ट्रवादी अजितदादा गट जे महायुतीमध्ये गेल्या, त्यानंतर राष्ट्रवादी म्हणून आम्ही जिल्ह्याची धुरा सांभाळली, तर त्या 4 नोव्हेंबर 4 जुलै 2023 रोजी भुजबळ हॉल MIT भुजबळ हॉल मुंबई येथे जिल्ह्यातून केवळ 7 लोक आम्ही अजितदादांना सपोर्ट करण्यासाठी गेलो। त्यावेळेस जिल्ह्यातून एकमेव तालुका अध्यक्ष मी दादा सोबत राहिलो आणि अन्य 6 लोक माझ्यासोबत आणि इतर काही तालुक्यातील लोक असे होते। तर सांगायचा मुद्दा असा आहे, ज्या वेळेस पक्ष अडचणीत होता, पक्षामध्ये संपूर्ण पक्ष जे शरद पवार साहेबांच्या पाठीशी राहिला, त्या परिस्थिती मी अजितदादा सोबत मी काम केलेलं आहे आणि त्यांनी मला संधी पण दिलेली आहे। जिल्हाध्यक्ष म्हणून संधी दिली, पक्ष वाढवण्यासाठी मला पूर्ण मुभा दिली, DPDC मध्ये संधी दिली। ह्या संधीचं मी सोनं करून गोरगरीब शेतकऱ्यांचं, शेतमजुरांचं असतील, विद्यार्थ्यांचं असतील, शाळेचे प्रश्न असतील, असे अनेक प्रश्न मी मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील राहिलो आणि सोबतच पक्षवाढीचं पण मी काम केलं। या माध्यमातून मी पक्षाकडे मी आज भोकर नगर परिषदेमध्ये माझं तिथं जन्म झालेला आहे। मी आज 42 वर्षापासून मी तिथं राहतो आणि माझं तिथं काम आहे। तिथल्या सामाजिक क्षेत्रामध्ये मी नाम फाउंडेशन, मराठवाडा जनता विकास परिषद, छावा अशा विविध संघटनेतून काम करत मी राष्ट्रवादीमध्ये आज 8 वर्षापासून मी काम करतो। पहिले तालुका अध्यक्ष राहिलो, पुन्हा जिल्हा अध्यक्ष राहिलो, मार्केट कमिटी संचालक राहिलो, पुन्हा पॅनल तयार केलं। तर दादांच्या आदेशाप्रमाणे पक्ष आम्ही गाव पातळीवर, बूथ पातळीवर, संपूर्ण विधानसभेमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने तयार केला। यानंतर ही निवडणूक झाली आणि या निवडणुकीच्या माध्यमातून नगर परिषदेला जे निवडणूक होणार आहे यासाठी आम्ही दादांकडे मागणी केलेली आहे आणि आम्हाला निश्चितच माहिती आहे की दादा जे कार्यकर्त्यांवर दादांचं जे लक्ष आहे, त्यांच्या आतापर्यंतची जे काम करण्याची पद्धत आहे, त्यामुळे आम्हाला वाटतंय की दादा आम्हाला निश्चितच या निवडणुकीमध्ये आम्हाला न्याय देतील आणि आम्हाला निवडून आणतील। नक्कीच। आधीची जी नगरपालिका होती ती नेमकी कोणत्या पक्षाच्या हातामध्ये होती आणि त्यांनी जी तेव्हा आश्वासनं दिली होती ते आता पूर्ण झाली तसं जनतेला वाटतं का? कारण तुम्ही मतदारसंघामध्ये फिरता, नगरपालिकेचे जे काही प्रभाग असतात त्यामध्ये फिरता, तर जनतेला असं वाटतं का की त्यांनी आश्वासनं पूर्ण केली? आतापर्यंत यापूर्वीची जे पहिला प्रश्न होता, यापूर्वीची जी नगर परिषद होती ती काँग्रेस पक्षाची आणि अशोकराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वातली काँग्रेस पक्षाची ती होती। पण आता जे काँग्रेस पक्षामधून ज्या वेळेस त्यांनी नगर परिषद 2009 मध्ये नगर परिषदेची स्थापना झाली, 2009, 2014, 2019 3 वेळेस मी निवडणुकीमध्ये झाली। तिसऱ्या वेळेसची निवडणूक आता 10 वर्षापासून झालेली नाही। म्हणजे 2015च्या नंतरची जी निवडणूक आहे 20
जी होती 19 मध्ये, तर ती आजपर्यंत झालेली नाही. 10 वर्ष याच्यामध्ये गेले. साधारणतः या मागच्या काळामध्ये म्हणजे 2009 ते हे म्हणजे 15 वर्षाचं जे कार्यकाळामध्ये अशोकराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली तिथे काँग्रेस पक्षाच्या ही नगर परिषद त्यांच्या हातात होती आणि त्या सरकारमध्ये देखील त्यांनी स्वतंत्र आमदार असतील, मंत्री म्हणून त्यांनी काम केले आणि मुख्यमंत्री देखील या काळामध्ये त्या मतदारसंघाचं नेतृत्व त्यांनी केलं. आणि मागच्या निवडणुकीमध्ये 17 पैकी 7 जागा जे विरोधी पक्षाच्या आल्या आणि त्यांच्या 10 जागा आल्या. 1 जागा टॉसवर गेली आणि 15 मतानं आणि 20 मतानं अशा 2 जागा गेल्या. म्हणजे ज्यावेळेस त्यांनी की काँग्रेस होते आणि सेक्युलर विचारधारेवर त्यांनी निवडणूक लढली होती आणि त्यांना अचानकपणे त्यांची जी विचारधारा सोडून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता जे तिथले जे नगरसेवक आहेत ते नगरसेवक जवळपास 70 ते 80% नगरसेवक हे भाजपमध्ये गेले. म्हणजे तत्कालीन काँग्रेस ही आताची भाजप झालेली आहे. बरोबर. तर ह्या भाजपमध्ये आज जर म्हणलं तर आजची जी भाजपची नगरपालिका आहे म्हणायला हरकत नाही आणि तेव्हाची आहे. तर त्यांनी जी आतापर्यंत जी आश्वासनं दिलेली आहेत, नगरपालिकेचं कर्तृत्व काय, विधानसभेचं कामकाज काय, खासदारचं कर्तृत्व काय, मंत्र्याचं कर्तृत्व काय, हे वेगवेगळे आहेत. हे तिन्ही 4 संघटना त्यांच्या हातात होत्या. म्हणजे मुख्यमंत्री राहिले, मंत्री राहिले, बांधकाम मंत्री राहिले, महसूल मंत्री राहिले, उद्योग मंत्री राहिले आणि आमदार बी होते, खासदार बी होते. 1 टर्म 2 टर्म त्यांनी आमदार होते, भाभीजी 1 टर्म होते आणि आता श्रीजाताई 3ऱ्या टर्मचे अजून आहेत. याच्या उपर नगर परिषदेचे काम जे आहे, नगर परिषदेच्या संदर्भानं तिथले स्वच्छतेचे विषय असतील, घनकचऱ्याच्या व्यवस्थेचे विषय असतील, ड्रेनेजचे सांडपाण्याचे विषय असतील, स्वच्छ पाण्याचे विषय असतील, धूर फवारणीचे असतील, डेंगूचे असतील, शाळेचे असतील, गार्डनचे असतील, असे अनेक प्रश्न जे आहेत, कोणताच प्रश्न सुटलेला नाही. आणि उलट ज्या ठिकाणी रस्त्यांची गरज आहे, पांदन रस्ते जे आहे ना, आता समजा आमच्या मंजुळा नगर, सईद नगर मधून असा जे रस्ता जाते डीबी कॉलेजकडे, हे जिथं घर आहे तिथं रस्ता झाले नाही. त्याच्या पलीकडे जिथं वस्ती नाही, डीबी कॉलेजच्या पलीकडे जिथं वस्ती नाही आणि तिथं काही नेत्यांचे प्लॉट आहे, तिथे जमिनी आहेत, तिथे मात्र त्यांचे सीसी रोड आणि स्ट्रीट लाईट झाले. की एकंदरीत जर बघितले तर ह्या नगरपालिकेचा फायदा जे आहे मोजक्या नगरसेवकांसाठी व तिथल्या नगराध्यक्षासाठी ही नगरपालिका काम करत राहिली आणि तिथल्या सर्वसामान्याची एवढी हेळसाण आहे. सर्वसामान्याला तिथं बांधकाम परवानगी असू द्या, साधं टॅक्स असू द्या, नमुना नंबर 43 असू द्या, कोणता बोजा चढवायचा असू द्या, तिथले हुकुमशाही पद्धतीने ही नगरपालिका आतापर्यंत चाललेली आहे. खऱ्या अर्थानं नगर परिषदेचा सरकारच्या माध्यमातून दुवा करून स्थानिक पातळीवरील लोकांना घरकुलांचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, क्रीडाचे असतील, गार्डनचे असतील, अशा विविध प्रश्नांची सोडवणूक यांनी करायला पाहिजे. सांडपाणी व्यवस्थापनाचे, घनकचऱ्याची, असे विविध प्रश्न आजही प्रलंबित आहेत. फक्त ह्यामध्ये भोकर मधला जो विकास झालेला आहे केवळ प्रस्थापित नगरसेवक आणि नगराध्यक्ष आणि 4 त्यांच्या पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या आणि जे गुत्तेदार याच्या उपर भोकरमध्ये विकास काही झालेला नाही. आरोग्यामध्ये सुधारणा नाही, आरोग्याची बी परिस्थिती वाईट आहे आणि घनकचऱ्याची परिस्थिती वाईट आहे विकासाच्या नावानं. आणि लोकांमध्ये आपण जाऊन जर विचारलो तर आपल्याला लोकांचा काय रोष आहे हे पण समजेल. आता आपण उल्लेख केलात की आधीची काँग्रेस आणि आताची भाजप, तर अशोक चव्हाण साहेब आणि तुमचा जो पक्ष आहे शरद आपलं राष्ट्रवादी अजित पवार गट मित्र पक्ष आहे, आता तिथली लढत कशी असेल? मित्र पक्ष जरी असतील तरी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे ध्येय धोरण घेऊन ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. कार्यकर्त्यांच्या ज्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना संधी मिळणं आवश्यक आहे. प्रत्येक पक्ष मित्र पक्ष जरी राहिले तरी हे सरकार बनवण्यासाठी हे सगळे ऍडजस्टमेंट केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या मित्र पक्ष जरी असले तरी आमच्या स्थानिक लेवलला जिल्हा स्तरीयवर नेतृत्वानं आमच्या शिरस्थ नेतृत्व दादा असतील, अजितदादा असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, ह्यांनी स्थानिक पातळीवर जिल्हा आमच्या इथले प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक होत आहे. त्यांनी जे निर्णय घेतलेला आहे की आम्हाला मागे भोकरला त्यांची मिटिंग झालेली आहे, भोकरमध्ये स्वबळाचा नारा त्यांनी दिलेला आहे, भाजपने पण दिलेला आहे, शिवसेने पण दिलेला आहे. तर त्याच्यामुळे हे निवडणूक जी आहे स्वतंत्रपणे निवडणूक लढणार. आता तुम्ही भोकरच्या विकासाविषयी बोललात, तर या भोकरकरांसाठी तुमचे विकासाचे ब्ल्यू प्रिंट काय? जेव्हा तुम्ही भोकरचे नगराध्यक्ष व्हाल तर तेव्हा तुम्ही भोकरकरांसाठी काय विकास कराल? भोकरकरांसाठी
आजपर्यंत केवळ आश्वासनं दिलेली आहेत आणि आश्वासनं देऊन एकही पूर्तता केलेली नाही. मी आश्वासन न देता आमचे जे नेते आहेत अजितदादा पवार साहेब यांच्या विचारावरची आमची राष्ट्रवादी चालणार आहे आणि त्यांनी जे बारामतीचा जे मॉडेल केलेलं आहे ते मॉडेल मी भोकरला करणार. त्याच्यामध्ये शैक्षणिक इमारती असतील, गार्डन असतील, वॉकिंग ट्रॅक असेल, रस्त्याची सुखसुविधा, लेकराला शाळेला जायला रस्ते पूर्णपणे नाहीत, बाकी हॉकिंग जे गाडीवाले असतील त्यांच्यासाठी जागा, मंडईसाठी वेगळी जागा आणि रोजगारासाठी देखील आम्ही जे प्रयत्न करता येतील ते प्रयत्न आम्ही करून MIDC पण जशाच तशी राहिलेली आहे. त्याच्यामुळे अनेक प्रश्न जे आहेत नगरपालिकेच्या माध्यमातून जे काही प्रश्न मार्गी लावतात ते शासन दरबारामध्ये आणि स्थानिक पातळीवर ह्या दोघांचा दुवा म्हणून जे नगराध्यक्षाने जे कर्तव्य पार पाडायचे आहेत त्या माध्यमातून सर्व क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक याच्यासाठी त्यांना स्टडी पॉइंट देखील आम्ही काढून देऊ. असे अनेक जे सर्व आणि वृद्धांसाठी गार्डन देऊ. असे अनेक प्रश्न जे आहेत ब्ल्यू प्रिंट आमच्याकडे तयार आहे आणि आमचा जाहीरनामा पण लवकरच आम्ही तुमच्या समोर ठेवू आणि जनतेसमोर ते जाहीरनामा घेऊन जाऊ आणि त्याची पूर्तता केली तरच पुढच्या वेळेस आम्ही निवडणूक लढू. आजपर्यंत जे सत्ताधारी पक्ष आहे प्रत्येक वेळेस जाहीरनामा तेच आहे, फक्त कॉपी, त्याच्यावरची अंमलबजावणी काही झाली नाही. उलट त्यांच्यावर टॅक्सेसच्या माध्यमातून भरमसाठ बोजा चढवण्याचं काम हे विरोधी पक्षाने केले. आता तुम्ही म्हणलात जाहीरनामा घेऊन येऊ आणि जनतेला दाखवू. आधीच्या लोकांनी फक्त आश्वासन दिलेत, मग तुम्ही त्यांच्यासारखीच आश्वासन देताल आणि 5 वर्ष सत्ता भोगतात. मग जनतेने तुमच्यावरती का विश्वास ठेवावा की तुम्ही भोकरकरांचा विकास करणार, तुम्ही आश्वासन देऊन जाणार असं जनतेला का वाटणार नाही? असे काय तुमचे स्ट्रॉंग पॉइंट आहेत की जनतेचा तुम्ही विकास करणार आणि आश्वासनांची पूर्तता करणार? आजपर्यंत आम्ही एकही वेळेस आम्ही सत्तेत नव्हतो. एक वेळेसच आम्हाला नगरपालिका मार्केट कमिटीमध्ये आम्हाला सत्तामध्ये दिले तर आम्ही शेतकऱ्यांसाठी अनेक वेळेस आवाज, व्यापाऱ्यांसाठी अनेक वेळेस आवाज उठवलेला आहे. परत घनकचऱ्यासाठी आंदोलन आम्ही केलेले आहेत, रस्त्यांसाठी देखील आम्ही आंदोलन केलेली आहेत, पिण्याच्या पाण्यासाठी केलेले आहेत, रस्त्यावरील जे शाळेला जाण्यासाठी जे जागा अपुरी पडत आहे अशा विविध नगरपालिकेच्या अनुषंगाने जे जे होत होते अडचणी त्यासाठी सोडवण्यासाठी आम्ही विरोधी पक्षात असताना देखील आम्ही कामं केलेली आहेत आणि सत्ताधारी पक्षाने सातत्यानं 15 ते 20 वर्षापासून सत्तेत राहून काम करू शकलेले नाहीत हे सर्वांना दिसत आहे. जर विरोधी पक्षाला तुम्ही संधी दिलीच नाही तर काय करू शकणार ह्याचा प्रश्न तुम्हाला विचारण्याचा अधिकारच राहणार नाही. एक वेळेस तुम्ही संधी दिली तर आम्हाला जर त्यांना तुम्ही 3 वेळेस संधी दिली, 4 वेळेस संधी दिली, ते जाहीरनामे त्यांनी पुढे घेऊन आले. जर आम्ही आमचा जाहीरनामे आणि आम्ही जे बोलत आहेत आम्ही जे करत नसेल तुमच्या वेळेस आम्ही दुसऱ्या वेळेस आम्ही उभं टाकणार नाही, वोट मागायला पण येणार नाही. आणि ह्यांनी जे कामं केलेले आहेत ह्यांनी फक्त सत्तेतून पैसा, एक दाना, शेतकरी जसं एक दाना टाकते 100 दाणे काढते तसे जे आहेत ना विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षातून सत्तेतून पैसे कमवून जिथे रोडची आवश्यकता आहे तिथे रोड केलेले नाही, रोडवर रोड करण्याचं काम करून पैसे कमवून ते आहे की नाही इलेक्शन मध्ये त्याचा दुरुपयोग करून अजून इलेक्शन जिंकण्याचा हे आजपर्यंतच्या परिस्थिती झालेली आहे. त्याच्यामुळं पण बऱ्याच अंशी लोकांना आता कळालेलं आहे की आता लोकांनी पण यावेळेस आमच्यावर विश्वास ठेवतील हे आम्हाला खात्री आहे. नक्कीच. तुम्ही पक्षाकडे उमेदवारी मागितलात, अनेक तुमच्याही पक्षामधून अनेक लोक इच्छुक असतील, तर तुम्ही तुमच्या पक्षाकडे उमेदवारी कोणत्या बेसवर मागितलात किंवा कोणत्या आधारावर असं वाटतं की पक्ष तुम्हाला तिकीट देईल? आताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादी नांदेड जिल्ह्यामध्ये अजितदादांच्या विचारांची महायुतीमध्ये गेले तेव्हा जिल्ह्यामधून एकमेव तालुका अध्यक्ष, 16 तालुका अध्यक्षापैकी एकमेव तालुका अध्यक्ष मी अजितदादा पवार यांच्या पाठीशी राहिलो. आणि ज्या वेळेस अजितदादा पवार साहेब यांच्या जी डायरी नोंद केलेली होती की जिल्हानिहाय डायरी होती, त्या नांदेड जिल्ह्यातून 7 लोक आले तर त्यापैकी भोकर मधील 5 लोक घेऊन मी होतो. ह्यामुळे मला विश्वास आहे की नांदेड जिल्ह्यामधील सर्वात ज्येष्ठ आणि सिनियर जे कार्यकर्ता असेल दादांचा तर मी आहे. ह्याच्यामुळे विषयच नाही की बा तुम्हाला भेटेल का नाही भेटेल का विषय नाही, कारण काय पक्षाची जी धुरा आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आज आता आमच्या पक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग झालेली आहे. आमच्या पक्षाची आज ताकद वाढलेली आहे. या ठिकाणी प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेबांसारखे दिग्गज नेते आमच्या पक्षाचे आमदार आहेत. त्यामुळे आणि त्यांना पण माहिती आहे की बा खरा काम कोण केलेलं आणि कार्यकर्त्याची कदर असणारा अजितदादा नेतृत्व आहे. त्यामुळे 100%
कोणी जरी आज अनेक लोक पक्षामध्ये येत असताना आपल्याला पक्ष वाढवायचा असते, पक्षामध्ये प्रत्येक जणाला पक्ष आणि प्रत्येकाला संधी मिळत नसते. ज्यांची सिनियरिटी आहे, ज्यांच्या पक्षासाठी योगदान आहे त्यांना मिळत असते. माझ्यापेक्षा जर कोणाचं पक्षामध्ये योगदान असेल तर त्यांना मिळेल तर आम्ही त्यांचं काम करू. पक्ष सर्वापेक्षा मोठा आहे. पक्षाने ज्यांना आदेश देईल त्यांच्यासाठी आम्ही करू. पण आम्हाला विश्वास आहे की पक्षामध्ये आपल्याला सर्वांना जिल्ह्याला माहिती आहे की विश्वांबर पवार म्हणजे अजितदादाचे कट्टर समर्थक आणि जिल्ह्यामधून सर्वात सुरुवातीला जे आहे अजितदादाचा झेंडा उचलून नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी लोकमतला बातमी होती, नांदेड जिल्ह्यामध्ये अजितदादा पवार यांचं संपर्क कार्यालय देखील नाही आणि कार्यकर्ते नाही. तर मी माननीय या युवकचे अध्यक्ष आपल्या सूरजजी चव्हाण साहेब यांना नांदेडमध्ये ITI येथे ऑफिस, भोकर येथे ऑफिस, नांदेडमध्ये पक्षप्रवेश, ITI भोकर येथे पक्षप्रवेश, अनेक भागामध्ये आम्ही दौरे करून प्रत्येक तालुकानिहाय पक्षप्रवेश घेऊन आम्ही संघटन करून प्रत्येक तालुक्याला आमचं संपर्क कार्यालय केले. हे ज्या वेळेस पक्षामध्ये काही ताकद नसताना म्हणजे या ठिकाणी एकही आमदार नव्हते आणि नवीन आमचा गट झाला होता, त्यावेळेस आम्ही ऐकायला त्यावेळेसपासून आम्ही काम केलेलं आहे. ह्याच्यामुळे 100% तिकीट कोणाला मिळेल याच्याबद्दल मला दुमत नाही. याच्या उपर बी समजा पक्षाने जर कोणाला जरी देतील तर त्यांच्या आम्ही पक्षाचं काम करणार. नक्कीच. सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुम्ही अनेक वर्षापासून कार्यरत आहात, तर सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुम्ही भोकरसाठी काय काय योगदान दिलं? मी मुळामध्ये आमचं जे परिवार आहे, रोशनगावकर साहेब आमचे आजोबा आहेत, ते बाबळी बंधारा कृती समिती असेल व सांभाळ पोलीस पाटील संघटनेपासून आमच्या एक चळवळीचा घराणा राहिलेला आहे. त्यांच्या आदर्श ठेवून आम्ही काम करत असताना मी शैक्षणिक क्षेत्रापासूनच अण्णासाहेब जावळे पाटील यांच्यावर प्रेरित होऊन मी काम करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, मराठवाडा जनता विकास परिषद, नाम फाउंडेशन, पाणी फाउंडेशन अशा विविध संघटनेतून काम करत करत काँग्रेसमध्ये काही दिवस काम केलं. काँग्रेसमध्ये मला चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये काही दिवस काम केलं. काँग्रेसमध्ये संधी आपल्याला दिली नाही 2 वेळेस. त्यानंतर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मध्ये मला संधी भेटेल असे मला वाटलं. ज्यावेळेस 2019 मध्ये तत्कालीन जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरटेकर साहेब हे जिल्ह्यामधून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यामध्ये फार अल्पशा लोक होते आणि त्या ठिकाणी जर आपण काम केलं तर आपल्याला लवकर संधी भेटेल ही मी त्यावेळेस विचार केला. नंतर मी त्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये जाताना 3 माजी नगरसेवकासोबत प्रवेश करून तालुका अध्यक्ष झालो आणि तालुका अध्यक्षपद काम करत असताना शहर अध्यक्ष, बूथ कमिट्या तालुकामध्ये सक्षमतेने मी काम केलं. ते काम केल्यानंतर 3 वर्षानंतर दादांनी 2023 मध्ये महायुती सरकारमध्ये स्थापन झाले. त्यावेळेस मी याच्यामध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटाचा जिल्हाध्यक्ष झालो. भोकरमध्ये अनेक मातबर लोक आहेत. सध्या तुम्ही उल्लेख केलात की आता ज्या भोकरच्या आमदार आहेत त्या भारतीय जनता पार्टीच्या आहेत आणि तुम्ही उल्लेख केलात की शिवसेना, भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल, जे मित्र पक्ष आहेत ते स्वबळावर निवडणूक लढवणार. मग या सगळ्यांचं आव्हान तर तुमच्या समोर आहे, तर तुम्हाला यापैकी कोणाचं असं मोठं आव्हान वाटतं की ते तुमच्यासाठी काटेकीट टक्कर असू शकेल? आव्हान वगैरे असं काही वाटत नाही, कारण काय समोरचे ज्यांचे आजपर्यंत जे काँग्रेस जे आहे, काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याचे 2 बाजू आहेत. काँग्रेस मधले सगळे भाजपमध्ये गेलेले आहेत. काँग्रेस ही नाम मात्र तिथं राहिलेली आहे आणि विचार करता आजपर्यंत आव्हान जर म्हणलं तर आव्हानात्मक काम त्यांनी केलेले नसल्या कारणाने, त्यांनी जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी सपशेल फेल असल्या कारणाने आणि आमच्या नेतृत्व अजितदादा आणि प्रतापराव पाटील चिखलीकर एक विश्वासात्मक चेहरे आणि माझं देखील त्या भोकर शहरामध्ये मागील 20 वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये 80% समाजकारण, 20% राजकारण या माध्यमातून मी अनेक वेळा तिथे सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य शिबिर, नेत्ररोग शिबिर दरवर्षी आयोजन करतो. त्यासोबतच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, परत शेतकरी आत्महत्याग्रस्तांना मदत, दुष्काळग्रस्तांना मदत, पूरग्रस्तांना मदत अशा विविध सामाजिक बांधिलकी जपत आम्ही काम केल्यामुळे आमच्या नेतृत्वावर आणि विश्वास भोकर येथील जनता ठेवतील आणि आम्हाला 100% निवडणूक देतील आणि आम्हाला कोणत्याही पक्षाचं आव्हान नसणार आहे. नक्कीच. तुमच्या मतदारांना, भोकरच्या नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने? भोकर मधील तमाम जनतेला मी एकच आवाहन करतो
ज्येष्ठापासून तर युवकापर्यंत भोकरमधील विविध प्रश्न खूप महत्वाचे आहेत. ही निवडणूक जातीय पातळीवर नेण्याचा व धार्मिक पातळीवर नेण्याचा अनेक जणांचा विचार आहे. आमचे जे नेते आहेत अजितदादा पवार साहेब, हे धर्मनिरपेक्ष फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा आमचा पक्ष आहे, सेक्युलर पक्ष आहे. आणि आम्ही देखील आजपर्यंत भोकर शहरामध्ये सगळं सामाजिक सर्व हिंदू मुस्लिम ईद मिलाप असेल, दीपावली असेल, सर्वांना आम्ही मिळून मिसळून काम केले. इतके दिवस त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यावर निवडणूक लढून जिंकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आर्थिक साम दाम दंड भेद वापरून निवडणूक आजपर्यंत जिंकत आलेले आहेत. पण आपल्याला भोकरचा आजपर्यंत जे त्रास होत आहे आरोग्याच्या फॅसिलिटीमुळे किंवा फॅसिलिटीमुळे, आपण कोणत्याही भूलथापाला न बळी पडता एक वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पवार साहेब, प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आणि मी स्वतः भोकर येथील अनेक वर्षापासून राष्ट्रवादीमध्ये काम करत आहे. आपल्याला देखील माहिती आहे. ह्या सर्वांचा आपण विचार करून राष्ट्रवादीला एक वेळेस आपण संधी द्या आणि भोकरचे आम्ही सुजलाम सुफलाम करून एक भोकरचं नाव, बारामतीच्या धर्तीवर आपलं भोकरचं नाव महाराष्ट्रामध्ये एक खरोखर काय, आमच्या इथं भोकरमध्ये स्वच्छतेचे पुरस्कार विकत देखील आणलेले आहेत. ज्या दिवशी मी यांना पुरस्कार भेटले रस्त्यावर जाऊन बघितलं तर कचरे ढिगारे, अजून स्वच्छतेचं तिथं हे सुद्धा नाही. काय म्हणतात ते स्वच्छताचे जे प्लांट असते ते सुद्धा नाही. तुम्ही आज उद्याला तुम्ही चला भोकरला, तुम्हाला मी सगळं दाखवून देतो, सगळीकडे लाईव्ह. मी आता इथं तुमच्या कॅमेरा पुढे स्टुडिओमध्ये बसून असं बोलत नाही. तुम्ही भोकरमध्ये या, भोकरमधील समस्या बघा, उद्याला दूध का दूध पाणी होईल. ह्यामुळे भोकरच्या जनतेने आजपर्यंत हे त्रास सोसलेला आहे. दवाखान्यामध्ये जा, दवाखान्यामध्ये तिथे तुमचे डॉक्टर राहणार नाही, डॉक्टर असले तर मेडिकल राहणार नाही, मेडिकल असले तर स्लाईन राहणार नाही. असे अनेक प्रश्न दवाखान्याच्या बाबतीमध्ये आहेत. रस्त्यावर आहे का नाही, चलताना एवढं मुश्किल आहे, सगळे घाणीचे साम्राज्य, पार्किंगचं साम्राज्य, असे अनेक प्रश्न आहेत. ह्या प्रश्नाचं जर उत्तर द्यायचं असेल, एकमेव परिवर्तन झाल्याशिवाय हे प्रश्न सोडू शकत नाहीत. 20 वर्षापासून हे आपण, त्यामुळे एक वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपण संधी द्यावी आणि आपल्या भोकरचा विकास खऱ्या अर्थानं बारामतीच्या धर्तीवर होईल, हे मात्र नक्कीच भोकरला येऊ आणि भोकरची परिस्थिती आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून भोकरकरांसमोर मांडू आणि येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये तुम्हाला गुलाल लागेल या तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आजच्या मुलाखतीला इथंच पूर्णविराम देतो. आपल्या सोबत होते विश्वंभर पवार, जे भोकर नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत. आपण त्यांच्याकडून त्यांच्या भोकरच्या विकासाचं विजन काय या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. भोकरची परिस्थिती काय आणि ते भोकरला कशा पद्धतीत बदलू शकतात या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून समजून घेतल्या. अशाच पद्धतीने तुमच्या भागातील ताज्या घडामोडी आणि तुमच्या भागातील मातबर लोकांच्या मुलाखती पाहायच्या असतील तर पाहत राहा युवा राज्य न्यूज लाईव्ह. बातमीची प्रभाव पाडेल. धन्यवाद.